हॅलो फ्रेंड्स, रसिका रुचिरा किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण उपवासासाठी साबुदाणा आणि बगर यापासून तयार होणारे वडे बनवणार आहोत। चला तर मग बघूया यासाठी काय काय साहित्य लागते ते। यासाठी मी घेतला आहे 1 वाटी भगर, दाण्याचा कूट घेतला आहे, 2 ते 3 चमचे आपल्याला साबुदाण्याचं पीठ लागणार आहे। हे पीठ मी घरीच बनवून घेतलं आहे। साबुदाणा भाजून आणि तो मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। 1 बटाटा किसलेला किंवा उकडलेला पण चालेल, 2 ते 3 मिरच्या, आलं आणि जिरे याची बारीक करून घेतली आहे पेस्ट, आणि चवीनुसार मीठ। चला तर मग बनवूया आज साबुदाणा आणि भगरीचे वडे। यासाठी बगर आपण आधी स्वच्छ धुवून घेणार आहोत। अशा प्रकारे 2 ते 3 पाण्याने मी बगर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 1 ग्लास गरम पाण्यामध्ये आपण आता बगर शिजवून घेणार आहोत। थोडं मीठ पण टाकलंय त्याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता इथे आपण बगर शिजवून घेतलेली आहे। आता आपण त्यामध्ये साबुदाण्याचे पीठ टाकणार आहोत, 2 ते 3 चमचे। उकडलेला बटाटा किंवा किसलेला बटाटा घेऊया। चवीनुसार मीठ, तीन ते 4 चमचे आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत। बारीक केलेला मिरचीचा ठेचा, थोडं बाइंडिंगसाठी आपण दही घालणार आहोत याच्यामध्ये, की त्याच्याने थोडी चव आणि बाइंडिंग सुद्धा छान होईल आपल्या वड्यांचं। आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार आहे। यात आपण थोडंसं तेल टाकून थोडं मळून घेऊया, परत मिक्स करून घेऊया। आपण वडे बनवायला घेणार आहोत, त्यासाठी आधी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। एक छोटासा गोळा घेऊन रोल करायचा आहे त्याचा समजा। तर आपण ज्या प्रकारे मेदू वडे बनवतो, हलक्या हाताने दाबून मध्ये होल करायचे आहे त्याला। बघू शकता अशा प्रकारे वडे बनवायचे आपल्याला।
हे बघ, अशा प्रकारे आपले वडे रेडी आहेत. आता हे आपण तळून घेणार आहोत. कढईत तेल आपण गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपण तळून घेणार आहोत वडे. वडे फक्त आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहेत, कारण की आपली भगर ही भिजलेलीच असल्या कारणाने आपल्याला वडे जास्त तळण्याची गरज नाही आहे. फक्त त्याचा रंग हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचे आहे. तुम्हाला हवे असेल तर हे शॅलो फ्राय पण तुम्ही करू शकता. अशा प्रकारे तळून द्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता आपले वडे रेडी आहेत आणि खूप छान कुरकुरीत असे झालेले आहेत. एकदा नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स.